आजच्या मौसमसारखाचा दिवस पण खूप खास होता, की आज होती माझी बेबीची पूजा आणि आम्ही आलो होतो मंदाने गावात. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं कसं माझ्या बेबीचा वेलकम झाला होता. इथं सकाळी मी रेडी झाली होती आणि त्याच्यानंतर मी केली देवपूजा. देवपूजा झाल्यानंतर आम्ही घेतलं दोघांनी दूध, की आज काही खायचं नव्हतं बेबीची पूजाच्या अगोदर. आणि इथं आले होते सगळे भाऊ बहीण, की आमचेवाले जे करत होते आजची तयारी. गावामध्ये एक गोष्ट खूप छान असते, की सगळे मदतीला धावून येतात. अशा प्रकारे एकजूट होऊन सगळेजण पूजेची तयारी करत होते आणि इतकं छान वाटत होतं ना. इथं बघा आमची आजी काढते भज्या आणि त्याच्यानंतर बघा तव्यावरची गरम गरम पुरणपोळी. आमचा नैवेद्य पूर्ण झाला होता. त्यानंतर आम्ही दोघं निघालो पूजेच्या स्थानसाठी. आम्ही गाडीमध्ये गेलो इकडनं, कारण की पाऊस येत होता. तिथं जाऊन बँड बाजाने बाकी लोक पण तिथं आले. आल्यानंतर मम्मी पप्पांनी देवांना आंघोळ घातली, सगळ्या देवांना धुतलं. हे असे छोटे छोटे मंदिरं आहेत. हे त्यांचे मंदिर आहेत जे वीरगतीला प्राप्त झालेले आहेत किंवा त्यांची अकाल मृत्यू झालेली आहे किंवा जे कुवारपणी वाढलेले असतात त्यांना इथं बसवलं जातं, ताकी ते कोणाला छळे ना. तुम्ही जर मुंजा पिक्चर बघितले असेल तर तुम्हाला याचा अनुभव आलाच असेल. यांचा आशीर्वाद बाळासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतो, कारण की असं म्हणतात की बाळ लागते चिडचिड करतं ते कमी होऊन जातं. आणि त्याच्यानंतर मला इथं बसून दिलं होतं एका जागेवरती. पाऊस येत होता म्हणून मी छत्री पकडून बसलेली होती. देवाला नैवेद्य दाखवलं, मग माझ्या आहोने इथं नारळ फोडलं. त्यानंतर बेबीला आशीर्वादासाठी देवाचं समोर ठेवलं. आम्ही दोघांनीही देवाचा आशीर्वाद घेतला आणि बेबीलाही दिला. तर हे आहे आमचे देव, ज्यांना बसवलं गेलेलं आहे. जे अविवाहित असतात, ज्यांची अपमृत्यू झालेली असते, जे दुसऱ्यांना छळतात, त्यांना इथं शांत करण्यासाठी बसवलं जातं आणि त्यांना नैवेद्य दाखवून असं त्यांची पूजा केली जाते. माझी एकच प्रार्थना आहे की तुमचा आशीर्वाद माझ्या बेबी सोबत हा कायम राहू दे. त्याच्यानंतर सगळ्यांनी एक दुसऱ्यांना हळदी कुंकू दिला आणि आम्ही निघालो घरच्यासाठी. पाऊस थांबला होता म्हणून आम्ही पायीच निघालो आणि खूप छान वातावरण झालं होतं. अशा प्रकारे आजची पूजा माझी बेबीची संपन्न झाली. पुढचा अजून एक पार्ट आहे, ते मी पुढच्या व्लॉगमध्ये टाकेल. त्यापर्यंत बाय बाय.